नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या या भागामध्ये अर्जुन आता सगळ्यांच्या समोर प्रियाच्या प्रत्येक कारस्थानाचा उलगडा करत असतो आणि त्यात म्हणजे आता ज्या वंदना जाधव आहे तर त्यांना सगळ्यांच्या समोर आणलं जातं। अर्जुन आता म्हणतो की वंदनाताई आत या। त्याच क्षणी मात्र वंदनाताई आत येतात आणि सनकनी प्रियाच्या कानामागे देतात। तेव्हा आता सगळेजण हे पाहत असतात। सगळ्यांना मात्र आता हे सगळे काही दृश्य बघून खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता प्रिया तर खूपच रागवते आणि मुद्दाम सगळ्यांच्या समोर आपण निर्दोष आहे असं दाखवण्यासाठी मुद्दाम म्हणते, याला काय अर्थ आहे? मग रस्त्यावरची कोणतीही बाई येते आणि माझ्या कानामागे देते, याला काय अर्थ आहे? कोण ही बाई? तेव्हा आता ही वंदना जाधव आहे, ती आता प्रियाला उत्तर देते, मी सोहम जाधवची आई आहे। तोच सोहम जाधव आहे की ज्याला तू आयुष्यभरासाठी पांगळ केलं होतं। त्या वयामध्ये मात्र मुलं हे शाळेत जाऊन अभ्यास करतात, तर त्या वयामध्ये तू माझ्या मुलाच्या भविष्याचा रांगोळी केलीस। आता हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांना फार मोठा धक्का बसतो। सगळेजण मात्र तोंडाला हात लावतात। त्याच वेळेस आता घडलेला जो काही लहानपणीचा हा एक भूतकाळ आहे तो मात्र आता वंदना जाधव आणि प्रियाच्या समोर येतो। कारण प्रियाने त्या सोहमच्या म्हणजे मुलाशी लहानपणी खूप मारामारी केली होती। त्याच मारामारीत मात्र आता ह्या प्रियाला तिथे जे काही जाळ आहे तर तिथे एक चटका बसतो। तिला आणखीनच राग येतो। ती त्या सोहमला लोचते आणि त्याला दगडावर लोटून देते आणि तो दगडावर बेशुद्ध पडलेला असतो। तेवढ्यात आता सगळेजण तेथून पळून जातात आणि त्याच वेळेस आता ते सोहमची आई आहे ती आपल्या मुलाजवळ धावतच येते, रडत असते, त्याला उचलून घेते। सोहम बाळा, काय झालं तुला? अरे बोल ना, काय झालं? तुझ्यामुळे मात्र आज माझा मुलगा चाकाच्या खुर्चीमध्ये बसून आहे आणि तुला एका आईचे शाप लागतील म्हणून आता सगळ्यांच्या समोर तो घडलेला प्रकार आहे भूतकाळातील तो मात्र सांगितलेला असतो। एका मुलाचं आयुष्य कसं ह्या प्रियाने उद्ध्वस्त केलं तर त्याची आई सगळ्यांच्या समोर आज येऊन आता ह्या प्रियाला बोलत आहे, तुला कधीही सुख नाही मिळणार, किडे पडून मरशील तू। तुझा मुर्दा आहे तर तो ओल्या लाकडावर पडून राहील, परंतु तो जाळण्यासाठी 4 माणसं सुद्धा मिळणार नाही। हे ऐकल्यानंतर आता प्रिया लगेच रडण्याचं नाटक करते। अरे बाबांनो थांबवा, हिला कोणीतरी थांबा, इतकं अभद्र कोणीतरी बोलतं का? कारण हिच्याकडे कोणतेही पुरावे नाही तरी सुद्धा वाटेल ते आरोप माझ्यावर करत आहे, मला वाटेल ते बोलत आहे। आता सायली म्हणते की पुराविषयी बोलत नाही त्या, कारण आज जे काही तू पाप केलेलं आहे लहानपणी तर त्याची जी काही खून आहे ती अजूनपर्यंत तुझ्या डाव्या खांद्यावर आहे। भाजलेली खून आहे ना प्रिया, अशी खून। आता अश्विन म्हणतो की ती खून तर लहानपणी तुझ्या खांद्यावर एका मुलाशी मारामारी करताना झाली होती का? तू तर माझ्याशी खोटं बोलली, तू तर मला म्हणाली होती की लहानपणी आश्रमात असताना चटका बसला होता। किंवा आता सायली म्हणते की नाही अश्विन भाऊजी, आश्रमात असताना कधीही तिला असं भाजलेलं नव्हतं, म्हणूनच मात्र मी गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट करण्याची ठरवली। आता सायलीने गुढीपाडव्याच्या दिवशी काय केलं होतं हा सीन आपल्या समोर क्रिएट केला गेलेला आहे। कारण तिने आईंना एक अशी काठाची जरीच्या काठाची साडी मागितलेली असते, पण ती साडी मात्र आज तुम्ही प्रियाला नेसायला द्या। आता आईंनी मात्र सायलीचं ऐकले आणि प्रियाला मात्र आता ती निळ्या काठाची जरीची साडी नेसायला दिली। हे बघ अगं, माझ्याकडे आता ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ नव्हता आणि असा कलरचा ब्लाऊज सुद्धा माझ्याकडे नाही, मग प्रिया अशा कलरचा मात्र एखादा ब्लाऊज तुझ्याकडे असेल। त्यानंतर सायली आता पुढे सांगते की वंदना जाधव यांच्याकडून मला इतकं कळलं होतं की बबली जाधव यांच्या खांद्यावर मात्र ती डाव्या खांद्यावर भाजलेली खून आहे, पण ती दंडापासून नक्की किती लांब आहे, कुठपर्यंत आहे हे मला माहिती नव्हतं, म्हणूनच मी तिला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवलेच ब्लाऊज घालायला सांगितलं होतं। म्हणजे कुठल्या ना कुठल्या बाजूने ती खून मला तर दिसली तर असतीच, जसे ठरवले मी तसेच झाले त्या दिवशी सुद्धा। आणि आता मात्र जेव्हा सायलीने तिला केस पुढे घ्यायला सांगितलेलं असतं तो ब्लाऊज घालून ती व्यवस्थित तिला तयार करून देत असते आणि तेवढ्यात आता तिला ती खून दिसते। सायलीने आता हे सगळं घडलेला प्रकार सगळ्यांच्या समोर सांगितलेला आहे। तेव्हा आता त्याच दिवशी मला हे समजलं, कारण आपल्या घरामध्ये तन्वी किल्लेदार बनून म्हणजे आलेली ही प्रिया नावाची मुलगी खरं तर मात्र सदाशिव लोखंडे आणि महिला लोखंडे जन्माला आलेली ही 5वी मुलगी बबली लोखंडे ही प्रिया आहे। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो। सगळ्यांना सगळे इतके शॉक होतात, कारण आपल्याला तन्वी म्हणून इतक्या दिवस फसवलं याचा आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो। म्हणजे ही आता आपली तन्वी नाही हे सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेलं असतं। रविराज काकाला तर इतका धक्का बसतो, इतका राग सुद्धा येतो। सनकनी मात्र आता ह्या वंदना जाधवने आणखीन एक प्रियाच्या कानामागे दिलेली असते। ती प्रियाला म्हणते की आता कळाले असेल बबली लोखंडे मी कोण आहे ते, असे बोलून आता लगेच वंदना निघून जाते। तेव्हा आता प्रिया नाही करत असते।
आणि रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांना तर फार मोठा एक धक्का बसतो. अन्नपूर्णा आजीच्या पायाखालची जमीन सरकते. तरी सुद्धा प्रिया आता खोटं बोलण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांच्या समोर म्हणते की हे सर्व खोटं आहे. शांतपणे यांचं काय ऐकून घेत होते, कारण मला बघायचं होतं की नक्की माझ्याविषयी हे काय काय रचतात. यांनी तर काय केलं, आता हे तर माझ्या आयडेंटिटीवर घावा घालायला निघाले. सगळं खोटं आहे. अर्जुन, सायली, मी तुम्हाला जे काही सांगते ना तर नीट कान खोलून ऐका. प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. डॉक्टर अश्विन सुभेदारची बायको आहे मी. आता ही इथे जी बाई बसलेली आहे तिच्या पोटी मी जन्माला आलेले आहे असं खोटं बोलते. प्रतिमा आत्याला खूप राग येत असतो आणि सगळ्यांना समजते की प्रिया खरंच किती खोटं बोलते आणि परत म्हणते की ही सदा लोखंडे आणि हा मैनावती लोखंडे यांच्याशी माझं कोणतंही नातं नाही. मी फक्त त्यांना कर्ज देत होते की त्यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्यावरती आता सायली तिला उत्तर देते की हे बघ, या सगळ्यातून फक्त एकच गोष्ट खरी आहे प्रिया, दुर्दैवाने तू मात्र अश्विनची बायको आहे, पण तुझा रविराज काकांशी आणि प्रतिमा आत्याशी कोणताही संबंध नाही. तेव्हा आता प्रिया खूपच चिडते आणि सायलीला म्हणते की मी तुझा जीव घेईल. कुठल्या तरी लोकल वस्तीमधील माणसं चार माझ्या समोर उभी करते आणि माझ्या आई बाबांनी, माझ्या पूर्णाजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? तरी सुद्धा तू हे चोरटे मैनावती आणि सदाशिव यांचं ऐकून माझ्यावर चोरटेपणाची संशय घेतेस. आणि हे बघा, मला माहिती नाही ब्लड ग्रुप वगैरे काय आहे ते, आणि मला माहिती नाही की नक्की तू कोणत्या रिपोर्ट बद्दल बोलते. बाबांना कदाचित माझा रिपोर्ट ब्लड ग्रुप आहे तो आठवत नसेल, परंतु हे बघ, माझ्या अंगामध्ये रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांचं रक्त वाहतंय आणि ते तर मी अभिमानाने मिरवते. त्यामुळे खरंच मला माहिती नाही की बबली लोखंडे कोण आहे. आता इतकं सगळे पुरावे देऊन सुद्धा प्रिया सगळ्यांना आणखीन खोटं बोलत आहे. पूर्णाजीनं तर आपले कानच बंद करून घेतलेले असतात, कारण ह्या प्रियाचं कोणतंही बोलणं आता पूर्णाजीच्या कानावर ऐकायला तिला नकोसं असतं. आणि अर्जुन आणि सायलीला म्हणते की तुम्ही जो काही हा कल्पना आघात केलेला आहे त्याला कोणताही आधार नाही. त्यावरती अर्जुन तिला उत्तर देतो की आधार आहे. हे बघ, साधा सुद्धा आधार नाही की सायंटिफिक आधार आहे. हे बघ तुझी डीएनए टेस्ट रिपोर्ट म्हटल्यानंतर आता प्रियाच्या तर पायाखालची जमीन सरकते. तिची बोलतीच बंद झालेली असते आणि सगळ्यांना मात्र एक प्रकारचा आणखीन धक्का बसलेला असतो. त्यावरती रविराज काका विचारतात, डीएनए टेस्ट तर मी अगोदर केली होती, तेव्हा तन्वी घरी परत आली होती तेव्हाच डीएनए टेस्ट झाली होती. आता अर्जुन म्हणतो की प्रियाने आपल्या मनासारखे रिपोर्ट बनवण्यामध्ये पीएचडी केलेली आहे आणि तिने हे सगळं व्यवस्थित मॅनेज करून आता ते रिपोर्ट सुद्धा बदलवले. हे बघ अगं सिनियर, तुला आठवतं का जेव्हा प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी आपल्याला मिळाली होती तिच्यासोबत सुद्धा प्रियाचा डीएनए मॅच झालेला होता. अशी जादू आहे तर ती फक्त प्रियाच करू शकते. पण यावेळेस मात्र आम्ही तिला ना डीएनए बदलून देणार होतो आणि डीएनएचे सॅम्पल सुद्धा. डीएनएचे सॅम्पल म्हणून आम्हाला प्रतिमा आत्या आणि मैनावती आणि प्रियाचा केस हवा होता. तेव्हा आता मैनावती म्हणते की हो, मी तर लगेच माझा केस आहे तो देऊन टाकला, कारण ह्या मुलीला मला चेतवायचं होतं. त्यानंतर अर्जुन सांगतो की सायलीने तर खूप हुशारीने प्रियाचा केस सुद्धा मिळवला होता. सुमन विचारते की कसा मिळवला. त्यावरती सायली सांगायला सुरुवात करते की मी आईंना मात्र तिजोरीच्या किल्ल्या आहे प्रियाला देण्याचं नाटक करायला सांगितलं. तेव्हा आता तो घडलेला जो किस्सा आहे तो सुद्धा आता सायली सगळ्यांच्या समोर तो सीन क्रिएट करते आणि आता त्या तिजोरीच्या चाव्या आहे तर त्या मात्र प्रियाकडे देण्यासाठी सांगते आणि काहीतरी आई तुम्ही प्रियाला देताल का. तेव्हा आता म्हणजे कल्पना म्हणते प्रियासमोर आता नाटक करून त्यांनी त्या किल्ल्या आता प्रियाच्या ताब्यात दिलेल्या असतात. तेव्हा आता त्या किल्ल्यावरून मुद्दाम सायलीने तिच्याशी झटापट केलेली असते. सगळ्यांच्या समोर त्यांची तुडम मारामारी झुपलेली असते. सायलीला किल्ला नाही तर प्रियाचा केस घ्यायचा असतो. त्यासाठी मात्र हे सर्व भांडण आणि नाटक केलेलं असतं आणि त्याच वेळी सायलीने त्या भांडणामध्ये प्रियाचा केस मिळवलेला असतात. एक नाही तर 3 केस आता सायलीने मिळवलेले आहेत. आता कल्पना म्हणते की अच्छा, म्हणजे हे सर्व काही नाटक तू तन्वीच्या डीएनएचे सॅम्पल मिळवण्यासाठी केले होते तर. तेव्हा सायली म्हणते की हो. तर प्रतिमा आत्या विचारतात की अगं पण सायली, तुला माझा केस कसा मिळाला. त्यावरती सायली म्हणते की माफ करा प्रतिमा आत्या, त्या दिवशी तुमच्या डोक्याचा मसाज करताना एक केस माझ्या हातात आला होता आणि तुमच्या नकळत तो माझ्याकडे मी ठेवून घेतलेला होता. तेव्हा आता प्रतिमा आत्याला सुद्धा तो घडलेला प्रकार आठवतो आणि सायलीला सुद्धा. सायलीने त्यावेळेस प्रतिमा आत्याचा सुद्धा केस अशा प्रकारे मिळवलेला असतो. तेव्हा आता प्रियाची तर बोलती बंद सायलीने केलेली आहे. त्यानंतर पुढे अर्जुन म्हणतो की आता ते सॅम्पल देण्यासाठी आम्ही मात्र एक ट्रॅप रचलेला होता, कारण प्रियाची चोरून ऐकण्याची सवय आम्हाला अगोदरपासून माहिती होती. त्याचाच फायदा मात्र आता ह्या प्रियाने घेतला होता. तिला मुद्दाम आम्ही कळून दिलं की आम्ही तिची डीएनए टेस्ट करतोय म्हणून, आणि प्रिया मात्र आमच्या सापळेमध्ये अलगद येऊन असे अडकली. कारण जेव्हा आम्ही ते रिपोर्ट दिले होते चेक करण्यासाठी तेव्हा ती डॉक्टरांच्या त्या माणसाला जाऊन भेटली. शेवटी रिपोर्ट मात्र अगदी तिच्या मनासारखा येईल, म्हणजे खोटा रिपोर्ट येईल याची तिने पूर्ण तयारी केलेली होती. त्यावेळेस मात्र प्रियाने त्या लॅब असिस्टंटला मात्र स्वतःचा सॅम्पल न देता वेगळा असा सॅम्पल दिला आणि तो सगळं काही वेगळा आहे सॅम्पल वगैरे असा खोटा रिपोर्ट तिने त्याला तयार करण्यासाठी सांगितलेला होता. त्या बदल्यात मात्र आता प्रियाने त्या लॅब असिस्टंटला
तो नेकलेस दिला, पूर्णाजीने तिला दिलेला होता. आता हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांना आणखीनच धक्का बसतो. सगळेजण पूर्णपणे शॉक होऊन बघत असतात आणि पूर्णाजीला तर खूपच जास्त धक्का बसतो की मानाने आपण जो नेकलेस तिला दिलेला होता तर तो सुद्धा तिने आता त्याचा वापर गैरवापरासाठी केला हे आता सगळ्यांच्या लक्षात येते. तेव्हा आता प्रियाला तो क्षण आठवतो जेव्हा आता तिने त्या लॅबवालेला सांगितलेलं असतं की हे काम जर तू केलंस तर तो हार त्याच्या हातामध्ये देऊन म्हणते की हा दागिना तुझा असेल. त्या माणसाने मात्र तो दागिना हा अर्जुनकडे दिलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर आता अर्जुन प्रियाला विचारतो की हा नेकलेस तुझा आहे ना. त्यावरती कल्पना तर म्हणलेली असते की हो, हा नेकलेस तर पूर्णाईने तन्वीला दिलेला होता, मग हा तन्वीचाच नेकलेस आहे. तेव्हा आता अर्जुन सगळ्यांच्या समोर विचारतो की तन्वी मला एक गोष्ट सांग बरं, तुझा हा नेकलेस आहे तो मात्र त्या लॅब असिस्टंट कडे कसा पोहोचला. तेव्हा आता अश्विनी हे सर्व ऐकल्यानंतर तो म्हणतो की म्हणजे तन्वीने तो नेकलेस तिच्या मैत्रिणीच्या ट्रीटमेंटसाठी दिलेला होता, तिने मला सांगितलं होतं, मग ते सुद्धा खोटं होतं का. प्रिया आता अगदी खाली मान घालते कारण बोलण्यासाठी तिच्याकडे काही उरलेलं नसतं. हुबेहूब सगळे पुरावे आता अर्जुन आणि सायलीने सगळ्यांच्या समोर उभे केलेले आहेत. सगळेजण आता पूर्णपणे शॉक होतात. अश्विन तर इतकाच शॉक झालेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, ते सगळं काही बाकीच्या सारखंच खोटं होतं. तेव्हा अश्विनला आणखीन मनस्ताप होतो. तो खूप रडत असतो की प्रिया त्याच्याशी इतकं खोटं वागलेली असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर पूर्णाजी म्हणते की तन्वी, अगं तो हार मी तुला श्रीधन म्हणून दिलेला होता, तो हार मला माझ्या सासूबाईने दिलेला होता. अगं केवळ माझा नाही पण श्रीधनाचा केवळ मान राखायचा होता. त्यावरती कल्पना म्हणते की पूर्णाजी हे बघ, जिला नात्यांचीच किंमत नाही तर तिला दागिन्यांची काय किंमत असणार आहे. त्यावरती रविराज काका म्हणतात की या मुलीच्या नखापासून आणि केसापर्यंत फक्त आणि फक्त खोटेपणा भरलेला आहे. प्रत्येक गोष्ट ती खोटं बोलते. सायली आता पुढे म्हणते की हिचा खोटारडेपणा आता घरातील लोकांसमोर तेव्हा सिद्ध झाला जेव्हा तो हार आम्ही सगळ्यांच्या समोर दाखवला होता. ती मात्र डीएनए आता जे काही रिपोर्ट आहे ते बदलू शकणार नाही हे तिच्या लक्षात तेव्हाच आलं होतं आणि म्हणूनच मात्र तिने अतिशय क्रूरपणे हा निर्णय घेतलेला होता. तेव्हा लगेच आता ही अस्मिता आणि कल्पना त्या विचारतात की कुठला निर्णय घेतलेला होता. त्यावरती अर्जुन सांगतो प्रियाने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आमचा ऍक्सिडेंट दुसरा तिसरा कोणी नाही तर ह्या प्रियाने घडून आणला होता. अर्जुन आता मोठ्या आवाजात सगळ्यांच्या समोर हे सांगतो. तेव्हा आता सगळ्यांना आणखीन प्रकारचा एक मोठा धक्का बसतो. सगळेजण इतके शॉक झालेले आहेत तर कल्पनेच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती कानाला हात लावते आणि म्हणते की नाही, आता मात्र बास, मला यापुढे ऐकवतच नाही. त्यावरती सायली आता प्रियाला म्हणते की तुला मात्र तुझ्या गुन्ह्याचे पुरावे नकोय, पण यावेळेस फक्त आमच्याकडे पुरावे तर नाहीत, त्याचे साक्षीदार सुद्धा आहेत. साक्षीदार म्हणल्यानंतर आता प्रियाच्या आणखीनच पायाखालची जमीन सरकते. ती वर तोंड करून आता सायलीकडे पाहत असते. अश्विन बिचारा आता रडत असतो. किंवा आता नागराज आणि महिपत या दोघांना सुद्धा आता पोलीस तेथे घेऊन येतात. ते नागराज आणि महिपतला दोघांनाही बघून आता सगळ्यांना मात्र फार मोठा धक्का बसतो. पूर्णपणे आता हे सुभेदार फॅमिली आहे ती हादरलेली जाते. आता हे महिपत आणि नागराज तेथे आलेले आहेत आणि प्रियाकडे बघत आहेत. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हे दोघे आणि ह्या दोघांना अर्जुन तू इथे का बोलावलं. त्यावरती अर्जुन म्हणतो की कारण प्रियाने यांच्याच मदतीने आमच्या दोघांचा अपघात घडून आणलेला होता. त्यावरती हे ऐकून प्रताप बोलतो की काय म्हणतोस अर्जुन, त्या ट्रक मध्ये महिपतचीच माणसं होती. तेव्हा आता महिपत म्हणतो की हे बघ अर्जुन सुभेदार, मी तुला मारणार नव्हतो, परंतु ही रडत रडत माझ्याकडे जेलमध्ये आली होती आणि मला म्हटले की तू आणि तुझी बायको जर जिवंत राहिले ती मरेल, म्हणून मंत्र मी माझी माणसं तिचं ऐकून तुझ्यावर सोडली होती, पण हे पाप माझं नव्हतं, हिचं होतं. तेव्हा आता नागराज सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगतो सगळी तर पाप हिचीच होती. मी जेलमध्ये जेव्हा सडत होतो ना तेव्हा मात्र ही साळसूट फिरत होती, पण माझ्यापेक्षा जास्त पाप हिने केलेली आहे आणि ही मात्र अशी बाहेर मोकट फिरते. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की पण तो ऍक्सिडेंट मात्र तन्वीने घडून आणला हे तुम्हाला कसे कळाले. अर्जुन म्हणतो की आम्हाला हे सर्व ॲडव्होकेट पटवर्धन यांनी सांगितले आणि ॲडव्होकेट पटवर्धन या तुला आठवत असेल की नक्की कोण आहे ते. तेव्हा लगेच अर्जुन ॲडव्होकेट पटवर्धन यांना फोन करतो, फोन स्पीकरवर टाकतो आणि विचारतो की ॲडव्होकेट पटवर्धन त्या दिवशी मात्र प्रिया तुम्हाला भेटायला आली होती, त्यावेळेस तिने तुम्हाला काय सांगितले सगळं काही तुम्ही परत सांगताल का प्लीज. तेव्हा ॲडव्होकेट पटवर्धन सगळं काही सांगतात की ही प्रिया माझ्याकडे आली होती. जो काही तो झगडलेला प्रकार आहे तो सुद्धा आता सगळ्यांच्या समोर सीन दाखवलेला असतो. कारण जेव्हा ही प्रिया ॲडव्होकेट पटवर्धन यांना भेटायला गेली होती तर नोटांचे बंडल तिने मात्र त्या ॲडव्होकेट पटवर्धन यांच्यासमोर ठेवले होते. तिला मात्र आता महिपत आणि हे जो काही नागराज किल्लेदार आहे यांना सोडवायचं नव्हतं, फक्त त्यासाठी एक नाटक करायचं होतं. प्रत्यक्षात तिने मला हे सांगितलं होतं की महिपत आणि नागराज किल्लेदार यांच्याशी अगदी खोटं बोलून त्यांना मात्र घोळामध्ये घेऊन तिने आता प्रचंड एक मोठा ऍक्सिडेंट घडून आणलेला आहे. आता अर्जुनने विचारलेलं असं ऍक्सिडेंट तिने घडून आणला पण कोणाचा. त्यावरती मात्र आता ॲडव्होकेट पटवर्धनांनी तुमच्या दोघांचं नाव घेतलेलं आहे प्रियाने, म्हणजे अर्जुन आणि सायलीचं हे सांगितलेलं आहे. अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचं नाव तेथे घेतले गेलेलं आहे यांचा ऍक्सिडेंट. आता हे सर्व काही ऐकवल्यानंतर अर्जुन फोन कट करतो
आणि त्यांना अगोदर त्यांचे आभार मानतो आणि मग फोन कट करतो. त्यावेळेस सायली नंतर म्हणते की यांनी आम्हाला वेळी सावध केलं होतं म्हणून मात्र आमचा जीव वाचलेला होता. त्यानंतर मात्र ही प्रिया आणखीनच बिथरली. तिला नक्की काय करावं हेच कळत नव्हतं. तेव्हाच आम्हाला हे कळलं होतं की तिने मात्र शांता मावशींना कुठे ठेवलं होतं. त्यासाठी मात्र तिने पुन्हा एकदा त्या संतोषची मदत घेतली. तेव्हा आता सगळेजण आता म्हणजे पाहतच असतात, शॉक होतात प्रियाचा एक एक किस्सा ऐकून, एक एक पाप ऐकून. त्यानंतर अर्जुन आता हवालदार यांना म्हणतो की संतोष यांना घेऊन या. सगळ्यांच्या समोर संतोषला घेऊन येतात. तेव्हा आता संतोष जेव्हा प्रियाकडे बघतो तर प्रिया त्याच्यावर दात खात असते. आणि आता जेव्हा अर्जुन संतोषला विचारतो, प्रियाने मात्र तुला शांता मावशीवर नजर ठेवण्यासाठी सांगितली होती, बरोबर आहे का? त्यावरती संतोष म्हणतो की हो. त्यानंतर संतोष पुढे म्हणतो की त्यानंतर मात्र शांता मावशी कुठे गायब झाली हे मला काही कळाले नाही, पण त्यानंतर एके दिवशी मात्र ती मला हॉस्पिटल समोर दिसली. त्याच वेळेस मी प्रियाला फोन केलेला होता आणि प्रियाला मात्र शांताबाईचा मी पत्ता दिला. तो आता मात्र मी त्या शांताबाईला हायवे जवळच्या सरकारी दवाखान्यातून बाहेर पडताना बघितलं. प्रियाने मला तिचा पाठलाग करण्यासाठी सांगितलेला होता. आता मात्र हे सर्व काही सांगितल्यानंतर प्रिया आणखीनच घाबरते आणि मनात म्हणते की मी शांताचा खून केलेला आहे. हे मात्र आता ह्या संतोषने जर सांगितलं तर नक्की मला फाशी होईल, म्हणून प्रिया आणखीनच घाबरते. त्यानंतर आता हा संतोष पुढे म्हणतो, ती नोटीस सुद्धा आता प्रिया मॅडमच्या सांगण्यावरूनच लागलेली होती. शांता मावशी घरी परत आली आणि मी हे सगळं प्रिया मॅडमला फोन करून सांगितले. त्या लगेच तेथे आल्या. त्यानंतर अर्जुन पुढे विचारतो की प्रिया मात्र तेथे शांता मावशींच्या घरी आल्यानंतर तेथे काय घडलं हे तू सांगशील का? त्यावरती आता प्रियाला खूपच राग येत असतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब संतोषला म्हणतात की हे बघा, तू घाबरू नकोस, इथे कुणाला सुद्धा जे तू आम्हाला सांगितलेलं आहे ते इथे सर्वांना सांग. आता ज्याची भीती मात्र प्रियाला होती तर संतोषने सगळ्यांच्या समोर हे कबूल केलेलं आहे की त्या दिवशी रागाच्या भरात प्रियाने शांता मावशींना मारून टाकले. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता घरातील सगळेजण आणखीन शॉक होतात. कुणाला नक्की काय करावं तेच काही कळत नसतं. सगळ्यांचे अगदी पूर्णपणे चेहरे आता हे शॉक झालेले आहेत, कारण प्रियाने आता हे सगळं करण्यासाठी एक खून सुद्धा केलेला आहे. सगळेजण आता उठून उभे राहतात. संतोष पुढे म्हणतो की अर्जुन साहेबांना यामध्ये गुंतवण्यासाठी प्रियाने मात्र ते प्रेत वगैरे आहे तर ते त्यांच्या गाडीत लपवलेलं होतं. जेव्हा प्रियाकडून आता ही शांता मावशी मेली गेलेली आहे तो क्षण मात्र आता सगळ्यांसमोर पुन्हा दाखवला जातो आणि सगळ्यांच्या समोर आता हे सत्य आणखीनच म्हणजे उघड होतं. आणि त्या दिवशी मात्र हे सर्व कसं केलं गेलेलं आहे सगळं काही संतोष आता सगळ्यांच्या समोर प्रियाने केलेल्या कारस्थानाचा पर्दाफाश करतो. तेव्हा आता कल्पना रागाने म्हणते की तू एवढं मोठं कारस्थान रचलंस, तू इतकी कारस्थानी आहेत की नीच आहे हे आम्हाला माहिती होतं, परंतु तू एक खुनी सुद्धा आहे. तो कुणाचा जीव घेण्यासाठी तुझे हात का थरथरले नाहीत? तेव्हा आता अश्विन सुद्धा खूपच भडकलेला असतो. अश्विन तिला म्हणतो की हे बघ, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तरी सुद्धा तुझं समाधान झालं नाही आणि माझ्या भावाला मात्र तू खुनाच्या आरोपात अडकायला निघाली होती. सगळ्यांचे डोळे भरून येतात प्रियाचं हे पाप ऐकून, कारण प्रिया इतक्या खालच्या थराला जाऊ शकते, एखाद्याचा जीव सुद्धा ती घेऊ शकते. असं नीच वागणे ह्या प्रियाचं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्यानंतर रविराज म्हणतो की आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये खूप असे निर्दयी खून बघितलेले आहेत, तू मात्र ह्या सगळ्यावर मात केलीस. तेव्हा आता नागराज लगेच म्हणतो की मी तर केव्हापासून हेच सांगत होतो की दिसते तशी साधी भोळी आणि भोळी भाबडी पोरगी नाही ही. तेव्हा नागराज पुढे म्हणतो की ही तर माझ्यापेक्षा जास्त पोहोचलेली आहे, जमिनीच्या वर 6 फूट आणि जमिनीच्या खाली 6 फूट आहे. त्यानंतर प्रताप म्हणतो की म्हणजे इतक्या दिवस आपल्या घरामध्ये ही खुनी मुलगी राहत होती तर स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र इने आपला सुद्धा जीव मागे पुढे घ्यायला घाबरली नसती. त्यानंतर अस्मिता विचारते की पण तुम्ही दोघांनी मात्र आम्हाला त्याच वेळी सर्व का सांगून टाकलं नसेल, इतके दिवस तुम्ही का थांबला होता? त्यानंतर अर्जुन म्हणतो की कारण तेव्हा आमच्या हातामध्ये पुरेसे पुरावे नव्हते. त्यानंतर आता लगेच प्रतिमा आत्या म्हणते की अरे, पुरावे देण्यासाठी हे कोर्ट आहे का अर्जुन? मी सगळ्यांनी मात्र तुमच्यावर विश्वास ठेवला असता. त्यानंतर सायली पुढे म्हणते की हे बघा प्रतिमा आत्या, परंतु ह्या प्रियाने मात्र सगळं काही खेळ पालटून टाकला असता. आज ही गप्प उभी आहे कारण कोणताही पुरावा हिला खोडून काढता येणार नाही आणि जर आम्ही आमच्या विश्वासाच्या जोरावर हिचा मुखवटा बाहेर काढायला गेलो असतो, हिने मात्र सगळ्या आरोपांच्या चिंध्या केल्या असत्या. म्हणूनच मात्र त्यासाठी आम्ही आमच्या मैत्रिणींची मदत घेतली. मात्र आता साक्षीने संतोषला या सगळ्यातून वाचवण्यासाठी आणि प्रियाचं खरं जे रूप आहे ते सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये सिद्ध केलेलं आहे. हे सगळं काही आता म्हणजे सायलीने कुणाकुणाची मैत्रीण घेतली, कोणकोणत्या मैत्रिणीची कशा प्रकारे मदत घेतलेली आहे सर्व काही सायली आता सगळ्यांच्या समोर सांगत असते. तिने मात्र काव्या, दुहेरी मित्वामधील माधील ईश्वरी, रमा, मंजुरी, नंदिनी ह्या सगळ्यांची मदत घेतलेली असते. सँडीकडे मात्र जाऊन आता काव्या आणि ईश्वरीच दोघी पुरावे घेऊ शकतात हे सायलीला माहिती असते, म्हणून सायलीने त्या दोघींना हे काम दिलेलं असतं. लग्नाच्या अगोदरचे मात्र जे काही आता ह्या प्रियाचे असणारे संबंध आणि आता मात्र आदिराज सोबत जे काही लग्नानंतर सुद्धा तिचं अफेअर सुरू होतं ते सुद्धा पुरावे आता काव्या आणि ईश्वरीने तिच्यासमोर टाकलेले असतात आणि तिला रंगेहात पकडलेलं असतं. ते पुरावे मात्र आता ईश्वरी आणि काव्या मात्र ह्या प्रियाला दाखवतात आणि सगळ्यांच्या समोर मात्र आता त्यांनी सायलीला हा पुरावा मिळवून दिलेला असतो. त्यानंतर
त्यानंतर मात्र सायलीने नुपूर आणि नशिबान मालिकेमधील हिरोईनची एंट्री तेथे घेतलेली असते आणि त्यांची मदत घेऊन मात्र आता सगळ्यांच्या समोर प्रियाला अडकवलेलं असतं. जे सायलीला जिन्यावरून प्रियाने ढकललेलं असतं याचा पुरावा आता मिळवलेला असतो. प्रतिमा आत्याला मात्र आता प्रियाला त्यांची मुलगी नसल्याचा संशय येत असतो. म्हणून आता हे सगळं काही प्रियाला म्हणजे प्रिया खरंच यांची मुलगी नाही आणि प्रियाला प्रतिमा आत्याबद्दल काहीच काळजी नाही, हा सुद्धा सीन मात्र आता क्रिएट केला गेलेला होता. आणि त्यात म्हणजे जानकीने आणि सगळ्यांच्या समोर सिद्ध करून दाखवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता जे रविराज काकांचे प्रॉपर्टीचे काही हिस्स्याची प्रॉपर्टीच्या नावावर होती आणि नंतर त्याचा फायदा हिला व्हावा यासाठी मात्र तिने कृष्णाच्या शेतामध्ये पुरावे सुद्धा लपवलेले असतात. तो सुद्धा आता घडलेला प्रकार सायली सगळ्यांच्या समोर सांगते. कृष्णाने मात्र आता ह्या प्रियाची काय अवस्था केलेली होती हे सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगितले जाते. कृष्णाने मात्र आता प्रियाला म्हणजे बैलासारखं नांगराला झोपवलेलं असतं आणि तिच्याकडून शेत नांगरून घेतलेलं असतं आणि रविराज काका सुद्धा तेथेच असतात. तेव्हा आता प्रियाचे हे सगळे काही प्रताप ऐकून पूर्णाजी तर डोक्याला हात लावतात. पूर्णपणे ते शॉक झालेले आहेत. नंतर आता सदा लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांना आश्रमामध्ये नेऊन या प्रियाने मात्र आता त्यांना मारण्याचा सुद्धा तिथे इंजेक्शन देऊन प्रयत्न केलेला आहे आणि त्याच वेळेस तिथे आनंदीने मात्र हिची मदत केलेली आहे आणि नंदिनीने त्यांचा जीव वाचवलेला आहे हे सुद्धा आता ती सगळ्यांच्या समोर सांगते. हे सगळं काही करून जेव्हा पोलीस तिच्या पाठीमागे होते तिचा पाठलाग करत म्हणजे तिच्यावर नजर ठेवून त्यावेळेस ती पळून जाण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला होता. परंतु मंजिरीने मला त्यावेळेस फोन केला आणि प्रियाला तिथे अडकून ठेवलं. त्यासाठी रमाने सुद्धा तिची मदत केलेली आहे. रमा आणि मंजिरी मिळून आता प्रियाला कसा धडा शिकवला हे सुद्धा आता सायली सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा आता कल्पनाचं हे सगळं काही ऐकल्यानंतर कल्पना म्हणते की म्हणजे अर्जुन आणि सायली मी तुम्हाला दोघांना बाहेर पाठवण्याची परवानगी देत नव्हते, त्यामुळे तुम्हाला या सगळ्यांची मदत घ्यावी लागली. तर त्यावरती आता सायली म्हणते की हो आई त्या गोष्टीचा सुद्धा आम्हाला उपयोगच झालेला आहे. तेव्हा माझ्या मैत्रिणी मला मदत करत होत्या तेव्हा मात्र आम्ही डीएनएच्या रिपोर्टची वाट बघत होतो आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की ज्या डीएनएचा रिपोर्ट आहे तो लवकर मिळतो. तेव्हा आम्ही डॉक्टरांना हे सांगून ठेवलं होतं, पण हा फक्त जो काही रिपोर्ट आहे तो टेस्ट करणारा माणूस आणि लॅबमधील डॉक्टर यांनाच माहिती असेल, बाकी कोणालाही माहिती व्हायला नकोय. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर प्रियाची तर बोलती बंदच होते, कारण अर्जुन आणि सायलीने तिला बरोबर आता गुंतवलेलं असतं की तिच्या सगळ्या पापांचा पर्दाफाश केलेला आहे, तो पण पुराव्यासकट. हे सर्व आम्ही का केलं ते प्रियाला मात्र त्या रिपोर्ट पर्यंत काही केलं तरी पोहोचून द्यायचं नव्हतं. म्हणूनच मात्र डीएनए रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागणार होता. त्यानंतर सायली म्हणते की प्रिया, प्रतिमात्या आणि ह्या मैनावती यांचा जो काही डीएनएचा रिपोर्ट आहे तर काही वेळापूर्वीच आमच्या हातामध्ये आलेला आहे. तेव्हा तो रिपोर्ट सगळ्यांच्या समोर आता अर्जुन आणि सायली दाखवणारच आहेत. तेव्हा आता रविराज काका विचारतात की त्या रिपोर्टमध्ये असं काय लिहिलेलं आहे. तेव्हा आता रविराज काका पुन्हा म्हणतात की अर्जुन डीएनए रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे हे सर्व ऐकण्यासाठी खंबीर आहे, माझी काही काळजी करू नकोस. आणि त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं असे परत ते रविराज काका विचारतात. तेव्हा आता अर्जुन सगळ्यांच्या समोर म्हणतो की रिपोर्टमध्ये हे असं लिहिलेलं आहे. तर सगळेजण शॉक होतात आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे आता नागराज मात्र सगळ्यांच्या समोर हे कबूल करतो की आता दादाचा जो ऍक्सिडेंट झालेला होता, जो काही अपघात झालेला होता, तर 20 वर्षानंतर मी संधीची वाट बघत होतो. प्रिया नावाची जी संधी आहे तर ती तन्वीचं गाठोडं घेऊन एक दिवस ती महिपतच्या ऑफिसमध्ये आली होती. ही किल्लेदारांची मुलगी आम्हाला मदत करायला तयार झाली म्हणून आम्ही हिला तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात पाठविलं. त्यानंतर नागराज सुद्धा कबूल करतो की डीएनएचे जे काही खोटे रिपोर्ट मॅनेज करणं हे महिपतला सगळं काही जमणार होते, म्हणून मात्र आम्ही याच मुलीला आमची शिडी बनवण्याचं ठरवलं, तन्वी किल्लेदार नावाची शिडी. आता सगळ्यांना मात्र इतका धक्का बसलेला असतो. रविराज काका, प्रतिमा आत्या खूप रडत आहे, कारण आज त्यांच्या म्हणजे एका आईपणाचा आणि एक बापपणाचा फायदा प्रियाने उठवलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर आता हे सिद्ध सुद्धा झालेले आहे आणि महिपत नागराज यांनी सुद्धा हे सर्व कबूल केलेलं आहे. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.